सर्वात मोठी बातमी देशभरातली प्रमुख विरोधक काँग्रेसच्या छताखाली एकत्र येण्याच्या प्रयत्नात असून तृणमूल पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष विलिनीकरणाची थेट ऑफर काँग्रेसला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुढच्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यादृष्टीने पावले पडतील असेही सूत्रांनी सांगितले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दीड वर्षात कायमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला। अजित पवार यांनीही त्यांच्या अखेरच्या काळात विलिनीकरणाच्या दृष्टीने पावले टाकली, परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणास विरोध केल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होऊ शकले नाही। त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुढील भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो। याच कारणास्तव काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वाटतो असे सूत्रांनी सांगितले। भाजपविरोधी इंडिया आघाडीची काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीनिमित्त सर्वच प्रमुख पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली। या भेटीत राष्ट्रवादी विलिनीकरणास तयार असल्याचे सांगत काही अटी त्यांच्यापुढे ठेवल्याची माहिती आहे। त्याआधीही राहुल गांधी यांची भेट घेऊन विलिनीकरणासंबंधी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।